झाला चालू आपला कॅमेरा. सगळ्यांना हाय. तर 5-6 महिन्याच्या वर झालं बघा. एक दादा मला एकच प्रश्न विचारत तिथं, स्वतःच्या पोटच्या मुलीला प्रियकरासोबत म्हणजे ते शरीर सुख भोगायला कोणती आई देतीय? हे कसला असला प्रश्नच मला म्हणजे असं नवल वाटायसारखं तर काही नाही बरं का. काही व्हायलंय जगामध्ये हे तर मला माहिती आहे, पण ते प्रश्न करणारा नक्की कोण आहे? ती ज्या महिलेचं ते माझ्या समोर सांगायलाय की स्वतःच्या पोटच्या मुलीला एक महिला तिच्या प्रियकरासोबत संबंध ठेवायला एक हे करीतीय, म्हणजे जबरदस्ती करीतीय. आता ह्याच्यावर बोलायसारखं तर बरंच आहे, आणि हे नवीन बी नाही. हे असं लयच इची तर झालंय काही बी. इची तर घडायलंय. तुम्हाला सांगते, पाठीमाग मी एकदा त्या दादाच्याच म्हणजे लयच कमेंट आल्या होत्या. तर त्या कमेंट मी स्क्रीनशॉट घेऊन माझ्या फेसबुकला बी टाकला होता आणि इंस्टा आयडीवर बी टाकला होता बरं का. आणि पुन्हा मग आता अजून ते म्हणते तर काय करावा सांगा ताई. एक महिला आहे आणि ती तिच्या पोटच्या मुलीला, तिनं जन्म दिलेल्या मुलीला ती तिच्या प्रियकरासोबत संबंध ठेवायला तिला एक भाग पाडते, मजबूर करते, म्हणजे ह्या अशा गोष्टी. तर बघा, आता म्हणलं बोलावाच. आता ती म्हणजे ते प्रियकर हाय का त्या बाईचा नवरा हाय कमेंट करणारा, हे काय सांगत नाही. ते फक्त प्रश्नच तसा करतय. मग आता त्याला काय अडचण आहे काय माहिती. आणि मग सांगा आता एवढं माणसाला कळत नाही का? अशा गोष्टी कोणी बी घडवून आणत असलं तर हे चुकीचं आहे. मग चुकीच्या गोष्टींना आपण सपोर्ट करावा का नाही करावा हे प्रत्येकाला कळायला पाहिजे का नाही? माहित आहे, जमाना खोट्याच्या पाठी लागतं आणि खऱ्याला पायंदळी तुडवतं. मान्य आहे. पण बघा, खोटं ती खोटं असतं आणि खरं ती खरं असतं. खऱ्याला जितकं तुम्ही दफन कराय बघतान, दाबाय बघतान, तितक्याच पटीनं ते असं उभाळून येतं वरी. आणि खोटं जास्त दिवस टिकत नाही, अशी गोष्ट आहे. आता तुम्ही सांगा मला, खऱ्याचं आणि खोट्याचं अंतर काय आहे? तर आता जे माणूस मला कमेंट मध्ये सांगतोय, एक महिला अशी आहे, थांबा मला कपड्याच्या घड्या करायच्यात. कपड्याच्या घड्या करते. माझा नवरा आता येईल तर मला चहा पाणी बी करावं लागतंय. तर मग ते एक माणूस आहे आणि ते म्हणतंय पोटच्या मुलीला बाई तिच्या प्रियकरासोबत असे संबंध ठेवायला सांगते. तर काय करायचं, काय करावा सांगा ताई. तर बाबांनो, कोणी कोणासोबत जर असं काही विचित्र घडवून आणत असेल तर तिथून होईल तेवढं लवकर साईडला बाजूला होण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच कोणती जर आई स्वतःच्या पोटच्या मुलीला तिच्या दगड्यासोबत, तिच्या ठुलेल्या बुवासोबत, तिच्या प्रियकरासोबत जर असं काही वागणूक वागायला शिकवत असेल तर अगोदर त्या महिलेच्या तावडीतून त्या मुलीला
वाचवणे, कळलं का? त्या मुलीचं रक्षण करणे आणि जी ती महिला तशा वृत्तीची असते ना, त्या महिलेला धडा तर शिकवावंच लागतं, पण हे प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येकाला जमत नसल्यामुळंच आज ते लग्नाचे जे नवरे असतात का, ते वरी ढगात चालले. तर म्हणजे कुणी डरामात चाललंय, तर कुणी ते अहो किती कमालीची गोष्ट आहे बघा तुम्ही. आपल्या घरातला गॅसचा बाटला, त्या गॅसच्या बाटल्यामध्ये स्वतःच्या एवढ्या तरण्या ताट्या तगड्या नवऱ्याला कसं भरलं असेल त्या बाईनं, कोणाच्या मदतीनं? म्हणजे ते गॅसची टाकी जी आहे ना, ती फाडायला पण काहीतरी डोकं लावणारच पाहिजे ना. कुठं कसं फाडायची, ती टाकी कशी फोडायची, त्या टाकीत कसं भरायचं, पुन्हा कशी पॅक करायची, आणि त्या टाकीमध्ये नवऱ्याला भरून ठेवते या ती बाई. जरी दुसऱ्या कोणाच्या तावडीत गवसली असेल, तर त्या दुसऱ्या जे कोण आहे त्याच्यासाठी ती किती चांगली आहे, विचार करायसारखी गोष्ट आहे ना. तर हे लोक ना स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी जे काही चुकीचं वागतात आणि दुसऱ्यांनाही प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्यांनाही असं प्रवृत्त करतात वागण्यासाठी, ह्याचा डिएट ना खूप भयानक होतो, चांगलं नाही. आता समजा पारिवारिक एखादं नातं तुम्हाला जोडायचं असेल. आता मी माझ्या स्वतःला इन्व्हॉल्व करते. आता मी आहे, तर जर तुम्हाला माझ्याशी काही मैत्री करायची असेल, नातं जोडायचं असेल, तर एक माणुसकीच्या नात्याने तुम्ही जोडा ना. म्हणजे तुमचं दुःख सुख, तुमचा आनंद, तुमचं काही म्हणजे आतल्या मनातल्या गोष्टी ज्या असतात ना दडवून ठेवलेल्या, त्या तुम्हाला जर वाटत असेल मला वंदनापाशी व्यक्त व्हायचंय, तर मग जर ऐकून घेण्यासारख्या असतील तर मी नक्कीच ऐकून घेईल ना. काय असं काहीतरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट मध्ये घेण्यासाठी किंवा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्यासाठी, काहीतरी स्वार्थ माझ्याकडून मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं चांगुलपण दाखवतान, तुम्ही मला जवळ करायला बघतान आणि मी पण जवळ येईल तुमच्या. आणि त्यानंतर जर तुम्ही माझ्यासोबत एक चुकीची वागणूक देतान, मला काहीतरी एक शब्दाने शोषण वगैरे म्हणा, तर इथे ना कदाचित मी समजूनही घेऊ शकते बरं का. कारण की कुठे ना कुठेतरी मी तुम्हाला समजून घ्यायला बघायला एक तुमच्या जवळ आलेली आहे. येतंय का लक्षात मी काय म्हणलंय? तुम्ही जरीही छोट्या मोठ्या काही गोष्टी माझ्याकडे व्यक्त होत असाल, तुमच्या निगडीत असणाऱ्या, तर त्या मी सपादून घेऊ शकते. कारण की मी तुमच्या जवळीक आलेली आहे. यामध्ये माझा स्वार्थ आहे काहीतरी म्हणून मी तुमच्या जवळीक आले असं होत नाही. तिथे तुमची मर्जी आहे. माझ्या जवळ तुम्ही आला किंवा मला जवळ केलं, तर तुम्ही माझ्यासोबत एक प्रामाणिकपणे नातं जोडायला पाहिजे आणि टिकवायला पण पाहिजे. तुमच्या मनामध्ये पाप, तुमच्या मनामध्ये कपट, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक वेगळी वासना, तिथे मी चुकीची कशी काय होऊ शकते? चूक तर तुमची आहे.
आणि त्या तशा चुका करतात लोक. त्यामुळेच पुढे चालून त्यांच्या भविष्यात, त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप अवघड जातं. आता समजा तुम्ही माझ्यासोबत जरीही काही चुकीचं घडवून आणलं, माझा विश्वास जिंकल्यानंतर, जेव्हा मी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्याशी संवाद करत आहे, तुमच्या जवळ येत आहे, एक परिवाराचा हिस्सा मानत आहे, तिथे तुम्ही तुमचा स्वार्थ काढून घ्यायला बघताल. आणि मी म्हटलंय तुम्हाला, तिथेही मी तुम्हाला समजून घेण्याचाच प्रयत्न करेल. यामध्ये माझी चूक नाही. पण पुन्हा पुन्हा जर तुम्ही हे एवढं आपलेपणा दाखविल्याच्या नंतर तुम्ही परकेपणा माझ्या समोर घेऊन येताल, मांडताल, तर त्याने मला फरक काय पडणार आहे? हा पण एक पॉइंट आहे, कळलं का? अगोदर आपलेपणा दाखवायचा, नंतर परकेपणा दाखवायचा, त्यामध्ये मला फरक पडून पडून किती पडणार आहे? अरे गडे, मी चुकीच्या व्यक्तीला महत्व दिलं, विश्वास ठेवला, म्हणजे मी माझ्या स्वतःला इन्व्हेस्ट केलं ते चुकीच्या ठिकाणी. ह्याच्या पलीकडे काय? सवय झाली, ती सवय मोडणार पण आहे हळूहळू. पण याचा अर्थ कोण कसं आहे हे खूप महत्वाचा पॉइंट आहे शिकायला. म्हणजे त्यातूनच माणूस चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी शिकतं बरं का. आपल्यावर आहे ते, प्रत्येकावर. आपल्याला त्यातून काय चांगलं शिकायचंय का वाईट शिकायचंय. हा, तर सगळं आपल्यासोबत चांगलंच घडतंय असं होत नाही. कधी कधी वाईट पण घडतंय, पण त्या वाईट गोष्टीतून आपण चांगलं जे आहे ते निवडायचं आपल्यासाठी, कळलं का? तर बघा, वाईट गोष्टी एवढ्या मनावर घ्यायच्या नाहीत. आणि हे असा जर प्रसंग आला कुणाला की बाबा आपल्याला माहित आहे एखादी आई स्वतःच्या मुलीला जन्म दिलाय आणि तिला नंतर यूज अशी करून घेते पुरुषांकडून, तिला संबंध ठेवायला लावते वगैरे, तर ते चुकीचं आहे. ते चुकीचं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या गोष्ट. ते देव लोकांमध्ये बघा, एक देव लोकांमध्ये सुद्धा हे घडून गेलेली घटना तुम्हाला सांगते. भीष्म पितामह असं काहीतरी आहे. हा, भीष्म पितामह आणि हे पाची पांडव, त्यांची ती पंचाली, ध्रुपदा, तिच्यावर अन्याय जेव्हा होत होता ना, तेव्हा तिथं त्या भीष्म पितामहाने असं म्हणजे शांत राहून नुसतं बघितलं होतं. म्हणजे त्याच्या समोर जे काय घडतंय त्याच्यावर त्यानं रिॲक्ट काहीच नाही केलं. म्हणून त्याला कितीतरी वर्ष का महिने, काय माहिती नाही तेवढं, का पिढ्या, त्याला अशी शिक्षा मिळाली की त्याला दाखवतात बघा बाणावर झोपवल्यालं आणि त्याला त्रास व्हायला. आणि त्याने कृष्णाला विचारल्यालं, हे कृष्णा, मी जीवनात कधीच पाप नाही केलं, मग मला शिक्षा एवढी मोठी का? मला का मरण येत नाही चांगलं? तर मग कृष्ण म्हणतोय, तू पाप केलं नाहीस, पण त्या पापाला बघितलंस, म्हणजे असं काहीतरी, म्हणजे तू ते पाप होताना तिथे काही रिॲक्ट नाही झालास. तुझ्या समोर चुकीचं घडतंय आणि तू त्याची मजा घेतोस, असं झालं ना, त्याच्यामुळं तुला पण पाप लागले. हे असं देवामध्ये पण आहे हो. हा, तर
आता जे मला कमेंट करतात ना त्यांना माहिती आहे, एक बाई ती स्वतःच्या मुलीला त्या ठुलेल्या बुवाकडे एक हवस त्याची पूर्ण करून घेण्यासाठी स्वतःच्या मुलीला तशी करते. आता माझ्या नवऱ्याचा फोन का आलाय काय माहिती नाही. फोन आला होता नवऱ्याचा, गेला की बोलायचं. तर बघा घड्या केल्यात इथं बोलता बोलता, हे बघा एवढ्या कपड्याच्या घड्या केल्यात. आणि पोरग फिरायला गेलं होतं आणि कसले हे कपडे करून आणले तर कसलं की कुण्या पाण्यात पवले असते ना, कुण्या ह्याच्यात गेले असते ना दरीत. नुसते काळी झर पॅन्ट मस्त होती आणि कसून की झर करून आणली आहे. काय बोलावं लेकरायला. तर बघा आपल्या देखत काय अन्याय होत असला कोणावर तर तिथं एक असा प्रयत्न करा की ते अन्याय होणारा कुठेतरी थांबायला पाहिजे. चुकीचं बोलत नाही, कळलं का? मी तशीच आहे. आता माझ्या देखत भर बाजारात कुणावर काय अन्याय हो द्या, मला काय व्हायचंय ते हो द्या, पण मी शांत बसणार नाही आणि असं बघत बसणार नाही काय करायचंय मला म्हणून. अरे बाबा काय झालंय, नीट बोला, नीट सांगा, नीट समजून घ्या, नीट एकूण एकायला संवाद करा आणि मिटवा. असं खास करून आपण ज्यांना ओळखतो, आपल्याला ज्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांच्याबद्दल आपण एवढी म्हणजे माणुसकी थोडी का होईना पण बाबा ओळखतो आम्ही एकमेकायला, मग त्याचा तमाशा व्हायला आपण कसा बघावा, किंवा ते कुणासंग तमाशा करायलाय तर त्याला थांबवायचा प्रयत्न करा. म्हणजे सोप्यात सोपं ते जे मला कमेंट करून सांगायलेत ना, स्वतःची आई स्वतःच्या मुलीला अशी करायली आहे, मग त्या बाईचा ते ठुल्याला बुवा बी असू द्या, त्यानं त्या बाई संग नातं कुठलंच ठेवून आहे. माझं म्हणणं हे आहे, स्वतःच्या मुली संग ती अशी करू शकते तर मग त्याच्या संग काय काय करीन हे त्यानं डोक्यात घ्या पाहिजे पटकन. खरं आहे का नाही? त्या मुलीला बी त्यांनी तिचा फायदा नाही घ्यायचा. त्या बाईनं सांगून म्हणजे माहित नाही त्यांचं काय आहे काय नाही. हो, आपण कुठं काय करीत बसावं आता. असं द्या, जाऊ द्या. नवरा यायलाय माझा, मला चहा करायचा आहे आता. काही बिघाडायला लागलंय या दुनियामध्ये, काय कुणाला मेळ नाही. काय बोलावं, त्याच्यानं असल्या भानगडीत पडत नाही मी. आपलं धरठोक करायचं. आपले जे आहेत ते मुद्दे तेच खरे, त्याच्याशिवाय मज्जा नाही. हाय का मज्जा? त्याच्याशिवाय मज्जा नाही. ज्यांना ऐकू वाटत नाही ना त्यांच्यात तर लई किडा असतंय, पण ते अंगाला आणीत येतं उग. त्याला लाज वाटत बोलू वाटत नाही, त्याला ऐकू वाटत नाही बोलल्यालं, कारण की त्यांना पटत आहे, जास्त पटत आहे. मायला काय बोलायली बाबा ही राईटच. आम्ही तर करून हाय ते, आणि ही कशी बोलायली बाबा, अशी गोष्ट असते. सगळेच करून असते तर म्हणलं ना, त्याच्याशिवाय मजा नाही. काय ना मारा भानगडीत पडायचंय आपण ह्या असल्या काय बी कुटाण्यात. नग बस झाला आता, इथंच थांबते. मस्त मुद्दा घेऊन येते छान पैकी. बरोबर आहे का नाही? ह्याला कोणी बघत बी का नाही की, आणि लोक